नमस्कार श्रोत्यांनो, बुक हायलाइट्स बाय अश्विनीमध्ये मी अश्विनी इंदुरकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण सी यू ॲट द टॉप या पुस्तकाची समरी ऐकणार आहोत, ज्याचे लेखक आहेत झिग झिगलर. लेखकाचं असं मत आहे की तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी फक्त काही स्टेप्स शिकणं गरजेचं आहे, आणि त्या स्टेप्स म्हणजे स्वतःची प्रतिमा, तुमचं इतरांसोबतचं नातं, तुमची ध्येय, तुमचे विचार, तुमचं काम आणि तुमच्या इच्छा. या स्टेप्सला तुम्ही स्वीकारलं तर आनंद, पैसा, चांगलं आरोग्य या सगळ्यांचे दरवाजे तुमच्यासाठी उघडे होतील. याने काही फरक पडत नाही की तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कुठून आले आहात. तुमच्याकडे ते सगळे गुण आहेत ज्यांचा उपयोग करून तुम्ही तुमच्या आयुष्यात अजून काहीतरी चांगलं करू शकता. जर तुम्ही पुढे जाण्याची इच्छा ठेवत असाल तर आजची बुकसमरी तुमच्याचसाठी आहे. बऱ्याच वेळा तुम्ही लोकांकडे पाहत असाल आणि स्वतःला विचारत असाल, मी कधी असं बनू शकेन का? माझ्याकडे हे किंवा ते असतं तर मी यशस्वी झालो असतो. पण तुमच्याकडे ते सगळं आहे जे तुम्हाला यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहे, कारण तुमच्याकडे तुम्ही स्वतः आहात आणि ते सगळं आहे जे तुम्हाला उच्च स्थानी घेऊन जाऊ शकेल. एका वयस्कर माणसाला त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी समजतं की ज्या घरात तो इतक्या वर्षांपासून राहत होता त्या घराखाली एक सोन्याची खाण आहे. ज्याच्याजवळ सोन्याची खाण असेल तो जीवनात किती श्रीमंत असेल, पण त्या माणसाला त्या खजिन्याची काहीच कल्पना नव्हती. त्याने आपलं संपूर्ण आयुष्य त्या घरात गरिबीत घालवलं. जर त्याला आधीच त्या खजिन्याबद्दल समजलं असतं तर त्याचं आयुष्य किती सुखात गेलं असतं. पण मरताना ही गोष्ट कळून काय फायदा? आपल्या सर्वांमध्ये अशीच एक सोन्याची खाण असते, तिला योग्य वेळेत ओळखणं खूप गरजेचं आहे. म्हणून तुम्ही त्या वृद्ध माणसासारखे होऊ नका. तुमच्यातील त्या सोन्याच्या खाणीस ओळखा, म्हणजेच तुमच्यात असणाऱ्या क्षमतेला योग्य वेळी ओळखा. असं समजा तुम्ही सर्वात शेवटच्या पायरीवर उभे आहात आणि वर पोहोचू इच्छिता. वर एक दरवाजा आहे जो येणाऱ्या उद्याचा आहे, आणि या दारामागे सुख, शांती, संपत्ती, सुरक्षा, चांगलं आरोग्य आणि बऱ्याच संधी आहेत. नक्कीच तुम्हाला या दारापर्यंत पोहोचायचं आहे, पण तिथे जाण्यासाठी कोणतीही लिफ्ट नाही किंवा कुठलं शॉर्टकटही नाही. तुम्हाला स्वतः या पायऱ्यांवर चालावं लागेल, तरच तुम्ही तिथे पोहोचू शकाल. म्हणून तुम्हाला एक एक पायरी चढणं शिकावं लागेल. तर त्यातली पहिली पायरी म्हणजे सेल्फ इमेज, म्हणजे स्वतःची प्रतिमा. दुसरी पायरी म्हणजे इतरांशी असलेल्या आपल्या नात्याची आहे. तिसरी पायरी म्हणजे तुमचं लक्ष. चौथी पायरी आहे तुमचा दृष्टिकोन. पाचवी पायरी आहे तुमचं काम, आणि शेवटची म्हणजे सहावी पायरी आहे इच्छा. लहानपणापासूनच आपल्याला जीवनाबद्दल नकारात्मक विचार सांगितले जातात. सगळेजण आपल्याला असं काहीतरी सांगतात, तुम्ही केवळ हेच करू शकाल किंवा तुम्ही केवळ हेच होऊ शकाल. पण वास्तविकतेमध्ये असं नाही. लोक तुम्हाला कितीही डिस्करेज करो, तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. तुमचं बॅकग्राऊंड काय आहे हे महत्त्वाचं नाही, पण तुमचं या जीवनात ध्येय काय आहे आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही काय करत आहात हे महत्त्वाचं आहे. बरीच लोक त्यांच्या समस्यांसाठी पालकांना दोषी ठरवतात किंवा नातेवाईक, बॉस किंवा समाजाला शिव्या देत असतात. तुम्ही मात्र हे करू नका. भूतकाळ विसरून जा आणि आजपासूनच आपल्या जीवनाचा पहिला दिवस समजून नवीन सुरुवात करा. हे नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही यशस्वी होण्यासाठीच बनले आहात. तुमचं यश आणि तुमचं स्वप्नातलं आयुष्य तुमच्यापासूनच सुरू होतं. स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. स्वतःला कोणतीही कारणं देऊ नका. कधीतरी तुम्हाला जीवनात मोठा ब्रेक मिळेल, अशा त्या दिवसाची वाट पाहत बसू नका. एका शहरात एक माणूस फुगे विकायचा. जेव्हा त्याचे फुगे विकले जात नव्हते तेव्हा तो ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हवेत एक फुगा उडवायचा. हवेत उडणारा फुगा पाहून लोक त्याच्याकडे फुगा घेण्यासाठी यायचे. तो माणूस नेहमीच वेगळ्या रंगांचे फुगे उडवत होता, कधी पांढरा, कधी लाल किंवा कधी पिवळा. एक दिवस एक छोटा मुलगा त्याच्याकडे आला आणि त्या फुगे विकणाऱ्याला विचारलं, तुम्ही काळा फुगा सोडला तर तोही उडेल का? फुगा विकणाऱ्या व्यक्तीनं उत्तर दिलं, फुग्यामधील हवाच फुग्याला उंच घेऊन जाते, फुग्याचा कलर नाही. नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही आयुष्यात जे काही आहात, जिथे कुठे आहात, त्यामुळे काही फरक पडत नाही. फरक यामुळे पडतो जेव्हा तुमच्यात असं काय आहे
जे तुम्हाला जीवनामध्ये सर्वात वरच्या स्थानावर घेऊन जाईल हे तुम्हाला माहीत असेल. वरच्या स्थानावर जाण्यासाठी पहिली पायरी म्हणजे स्वतःची प्रतिमा. शिखरावर पोहोचण्याचा प्रवास हा तुमच्या आतूनच सुरू होतो. जर तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नसाल तर इतरांनी तुमच्यावर विश्वास ठेवावा अशी अपेक्षा तुम्ही नाही करू शकत. सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या नकारात्मक स्वप्रतिमेपासून मोकळं व्हावे लागेल आणि एक सकारात्मक प्रतिमा तयार करावी लागेल. स्वतःला वेगळ्या दृष्टिकोनातून पहा. अशी कल्पना करा की तुमचा मित्र तुम्हाला कॉल करून असं म्हणतोय की मला तुझी मैत्री खूप आवडते, कारण मी जे काही करतो त्यामध्ये तू मला माझे बेस्ट देण्यास मोटिवेट करतोस, मला इन्स्पायर करतोस. तू एक चांगला मित्र आहेस, ज्यामुळे मला कोणतंही काम करण्यासाठी चालना मिळते. मी हेच बोलण्यासाठी कॉल केला आहे. तर असे शब्द ऐकल्यानंतर नक्कीच कुणालाही छान वाटेल. तुमचे मित्र तुमच्यामध्ये काय सकारात्मक पाहतात हे तुम्हाला कळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्हाला असं वाटेल की तुम्ही बरंच काही करू शकता. आणि एकदा का तुमची प्रतिमा सुधारली की तुमची कामगिरी देखील आपोआप सुधारेल. पण कधी कधी असं घडतं की तुम्ही मुळीच मोटिवेटेड फील करत नाही. तुम्हाला असं वाटतं मी यापेक्षा जास्त काही करू शकत नाही, ही माझी मर्यादा आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही असा विचार करता तेव्हा तुम्ही स्वतःपासूनच डोळे चोरून घेत असता. म्हणून लेखक म्हणतात स्वतःकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा. जेव्हा तुम्ही छान फील कराल तेव्हा तुमच्यासोबत असणाऱ्या लोकांचंही जीवन सुधारायला लागेल. दुसरी पायरी आहे आपलं इतरांसोबतचं नातं. सकारात्मक विचार जीवनात तुम्ही जितक्या लवकर लागू कराल तितका तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमची कामगिरी अधिक चांगली होईल. हीच गोष्ट तुमच्या लोकांना पाहण्याच्या दृष्टिकोनातही लागू होते. कारण जेव्हा तुम्ही लोकांच्या चांगुलपणावर लक्ष केंद्रित कराल तेव्हा तुम्ही त्यांना चांगली वागणूक द्याल. त्या बदल्यात ते देखील तुम्हाला चांगला रिस्पॉन्स देतील. यामुळे तुमचे त्या लोकांशी संबंध सुधारतील. तुमची मुलं असो, शेजारी असो किंवा तुमचे कलीग असो, केवळ पाहण्याचा आणि विचारांचा दृष्टिकोन बदलून तुम्ही प्रत्येकासोबत प्रेमळ नात्याचा आनंद घेऊ शकाल. बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्तीशी आपलं नातं म्हणावं तसं घट्ट नसतं, तरीही तुम्ही त्या व्यक्तीमध्ये काहीतरी सकारात्मक पाहण्याचा प्रयत्न करा. मग हळूहळू तुमचं नातं घट्ट होऊ लागेल. एकदा एक बिझनेसमॅन घाईघाईने ट्रेनकडे जात होता. जाताना त्याने पेन्सिल विकणाऱ्या माणसाच्या हातात काही पैसे ठेवले. बिझनेसमॅन ट्रेनमध्ये चढलाच की त्याला काहीतरी आठवलं. तो खाली उतरला आणि त्या पेन्सिल विकणाऱ्याकडून काही पेन्सिल्स विकत घेतल्या. त्याने त्या माणसाकडे दिलगिरी व्यक्त केली आणि म्हणाला, माफ करा, घाईघाईने मी पेन्सिल घ्यायला विसरलो. मला अशी आशा आहे की तुम्हाला वाईट वाटलं नसेल. तुम्ही सुद्धा माझ्यासारखेच बिझनेसमॅन आहात आणि तुम्ही तुमच्या वस्तू योग्य दराने विकत आहात. काही महिन्यांनंतर तो बिझनेसमॅन एका गॅदरिंगमध्ये गेला. तिथे एक विक्रेता त्याच्याकडे आला आणि म्हणाला, कदाचित तुम्ही मला ओळखत नसाल आणि मलाही तुमचं नाव माहीत नाही, पण मी तुम्हाला कधीच विसरू शकत नाही. तुम्हीच मला माझ्या स्वाभिमानाची आठवण करून दिली. मी त्यापूर्वी भिकारी होतो आणि पेन्सिल विकत होतो, पण तुम्हीच मला बिझनेसमॅन म्हणून माझ्या कामाची जाणीव करून दिली. त्यांच्या एकाच भेटीने त्या माणसाचे आयुष्य बदलले. त्या बिझनेसमॅनप्रमाणे तुम्ही सुद्धा इतरांच्या जीवनाला चांगलं बनवू शकता. तुम्हीही अडचणीत असणाऱ्या एखाद्या व्यक्तीला ओळखत असाल, जसं की तुमच्या शेजारचे किंवा तुमचा एखादा मित्र, अगदी ती व्यक्ती जिच्याशी तुमचं चांगलं नातं नाही, तरीही तुम्ही प्रयत्न करा. त्यांच्यात काही ना काही चांगुलपणा असेल. तुम्ही त्यांना त्यांचे महत्त्व जाणवून द्या. त्यांना सकारात्मक पद्धतीने विचार करण्याची दृष्टी द्या. तुम्ही त्यांना त्यांच्यातल्या सकारात्मक गोष्टी पाहण्यास मदत करा. कारण जगातील प्रत्येकाला लोकांकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा असते आणि तुमच्या एका छोट्याशा मदतीने तुम्ही त्यांच्या जीवनात बदल आणू शकता. भलेही तो बदल छोटासा असला तरीही चालेल. तुम्ही लोकांना ज्या नजरेने पाहाल आणि त्यांना जशी वागणूक द्याल, ते स्वतःला तसेच पाहण्यास सुरू करतील आणि जसे ते स्वतःला पाहतील तसेच ते बनत जातील. तुम्ही लोकांशी कसे वागता हे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे. तुम्ही फक्त स्वतःचा दृष्टिकोन बदला, बाकी आपोआप बदलेल. दृष्टिकोनाबद्दल आणखी डिटेलमध्ये समजून घेण्यासाठी तुम्ही आय बटनवर क्लिक करून ॲटिट्यूड इज एव्हरीथिंग
ही बुक समरी ऐकू शकता. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी तिसरी पायरी आहे तुमचं ध्येय. लेखक म्हणतात, हे सगळे बदल तुम्ही स्वतःमध्ये केले तर तुमची स्वतःची एक चांगली प्रतिमा तयार झालेली असेल आणि लोकांशी तुमचे संबंध देखील चांगले झालेले असतील. तुम्ही मेहनत करता, स्वतःला व्यस्त ठेवता, पण कशासाठी? असं काय आहे जे तुम्ही मिळवू पाहताय? जीवनात ध्येय खूप महत्त्वाची असतात. त्यांच्याशिवाय तुम्ही हरवून जाल, कारण कोणतीही दिशा नसल्यामुळे तुम्ही कधीही तुमच्या स्वप्नांना पूर्ण करू शकणार नाही. बऱ्याच वेळा आपण इतके व्यस्त होतो आणि केवळ सभोवतालच्या लोकांचे अनुकरण करत राहतो. आपण हे का करतो याचं कोणतंही कारण नाही. आपण केवळ अजाणतेपणाने इतरांचं अनुकरण करतो. आयुष्यात ध्येय नसणारा नेहमी सामान्य माणसासारखाच जगतो. म्हणून तुम्ही जे काही आहात किंवा जे काही करत आहात तिथे उच्च स्थानी जाण्याचं लक्ष ठेवा. जर तुमच्याकडे एखादं लक्ष असेल तरच तुम्ही ध्येयाच्या दिशेने पुढे जाल. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचा एक उद्देश आणि अर्थ असणं महत्त्वाचं आहे. जर आयुष्यात उद्दिष्टे असतील तर तुम्ही तुमच्या आयुष्यातील प्रत्येक मिनिट विचार करूनच खर्च कराल. प्रसिद्ध ॲथलीट्सची प्रतिष्ठा यामुळे बनते कारण त्यांच्याकडे नेहमी एक ध्येय असतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते स्वतःला चॅलेंज देतात, जेणेकरून प्रत्येक वेळी त्यांचा परफॉर्मन्स चांगला होतो. रॉजर बॅनिस्टर एक प्रोफेशनल रनर होता. एका दिवशी त्याने एक ध्येय ठेवलं, मी 4 मिनिटांमध्ये 1 मैल धावण्याचा प्रयत्न करेन. हे ऐकून त्याचे कोच म्हणाले, तुझा आत्तापर्यंतचा सगळ्यात बेस्ट परफॉर्मन्स 4 मिनिटे 6 सेकंदांचा आहे. मी वैज्ञानिकदृष्ट्या माहिती मिळवली आहे की यापेक्षा कमी वेळात रेस पूर्ण करणं अशक्य आहे. आणि डॉक्टर देखील त्याला म्हणाले, तुला 4 मिनिटात 1 मैल धावायचा आहे. तू हे करू शकणार नाही कारण तुझं हृदय तुला साथ देणार नाही. प्रत्येकाला वाटत होतं की 4 मिनिटात 1 मैलाची रेस पूर्ण करणं मानवी क्षमतेच्या बाहेर आहे. पण रॉजर डिस्करेज झाले नाही. त्यांनी आपलं लक्ष ध्येयावर केंद्रित केलं आणि शेवटी अशक्य गोष्टीला शक्य करून दाखवलं. रॉजर हा पहिला रनर होता ज्याने 4 मिनिटांत 1 मैलाची शर्यत पूर्ण केली. आता चौथी पायरी आहे दृष्टिकोन. जर तुम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर चांगली कमाई, चांगला व्यवसाय, प्रेमळ कुटुंब, चांगलं आरोग्य आणि लोकांचा आदर या सगळ्या गोष्टी तुम्हालाही मिळू शकतील. परिस्थिती कोणतीही असली तरीही सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रिया देणं तुमच्याच हातात आहे. तुम्ही कोणतंही काम सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करता किंवा साधारण मार्गाने म्हणजेच नकारात्मक मार्गाने करता, ही तुमचीच निवड आहे. स्वतःला आशावादी किंवा निराशावादी, सकारात्मक विचारवंत बनवणं किंवा नकारात्मक विचारवंत, ही तुमचीच निवड आहे. दृष्टिकोन ऐकण्यासाठी एक लहान शब्द आहे, पण तो खूप महत्त्वाचा आहे. हा त्या 5 सेकंदांच्या फरकासारखा आहे जो पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाच्या रनरमध्ये असतो. विनर आणि लूजरमध्ये फक्त दृष्टिकोनाचा फरक असतो, म्हणजे मनोवृत्तीतील फरक. एक साधारण विद्यार्थी फक्त चांगले मार्क्स मिळवण्याचं ध्येय ठेवेल, पण एक उत्कृष्ट विद्यार्थी नेहमीच ज्ञान मिळवण्याच्या मागे धावेल. साधारण विक्रेता कोटा पूर्ण करण्याचा विचार करेल, पण एक उत्कृष्ट विक्रेता योग्य सेवेला आपलं लक्ष्य बनवेल. नकारात्मक लोक नेहमीच म्हणतात, मी जेव्हा स्वतः बघेन तेव्हाच विश्वास करेन. पण आशावादी म्हणतो, जेव्हा मी विश्वास ठेवेन तेव्हाच पाहू शकेन. आशावादी लोक पर्याय शोधत असतात आणि निराशावादी लोक कारणं देत राहतात. आयुष्यात यश आणि अपयश यांच्यात केवळ 1 इंचाचा फरक असतो. 5वी पायरी आहे काम. जेव्हा एका एम्प्लॉईला विचारलं, तू इथे किती दिवसांपासून काम करत आहेस, त्याने उत्तर दिलं, तेव्हापासून जेव्हा त्या लोकांनी मला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. या दरम्यान एका मालकास विचारलं, आपल्याकडे किती लोक काम करतात, तर त्याचे उत्तर होते, जवळपास निम्मे. लोक नोकरी लागल्या लागल्या ती सोडण्याबद्दल बोलतात. बहुतेक लोकांना सोमवार अजिबात आवडत नाही. अशी बरीच लोकं आहेत जे आपल्या कामावर जाण्यासाठी थोडं देखील मोटिवेटेड फील करत नाहीत. पण अशा विचारांसोबत तुम्ही कधीही यशाच्या शिखरावर पोहोचू शकणार नाही. तुमच्या नोकरीवर प्रेम करायला शिका. जास्त मेहनत करा, जास्त निष्ठेसह काम करा. तुम्ही जे काम करत आहात ते मनापासून करा आणि वेळेवर ऑफिसला पोहोचा.
तुमच्याकडून जसं काम अपेक्षित आहे त्यानुसार काम करण्याचा प्रयत्न करा. खरं तर त्याहूनही अधिक करा. जर तुम्ही जास्त केलं नाही तर तुम्ही अधिक पगाराची अपेक्षा कशी करू शकाल? जेव्हा तुम्ही जास्त मेहनत कराल तेव्हा तुम्हाला त्या कामासाठी रिवॉर्डही नक्कीच मिळेल. यशस्वी लोक त्यांच्या कामाला काम मानत नाहीत, त्याऐवजी ते त्याचा आनंद घेतात. ते जे काही करतात त्यात पूर्णपणे सहभागी होतात आणि त्यांच्या प्रगतीवर त्यांना अभिमान वाटतो. सेक्रेटरी बॉसला सांगू शकत नाही, आधी माझा पगार वाढवा मग मी चांगलं काम करेन. किंवा विक्रेता असं म्हणू शकत नाही, मला सेल्स मॅनेजर बनवा मग मी कसे काम करेन ते पहा. कारण रिवॉर्ड्स कधीच काम करण्यापूर्वी मिळत नाही. म्हणून आजपासूनच आपल्या कामात जास्तीची मेहनत करा. 6वी पायरी आहे इच्छा. इच्छेमुळेच आपण आपल्या ध्येयाकडे पूर्ण वेगाने जातो. असं होऊ शकतं तुमच्या मार्गात अनेक अडचणी, अनेक आव्हानं येतील, पण जर तुमच्यात इच्छा असेल तर काहीही अशक्य नाही. म्हणून तुमचे 100% द्या. जे काही कराल ते सर्वोत्तम कामगिरीने करा. तुमचे सर्वात मोठे स्पर्धक तुम्ही स्वतः आहात. म्हणून स्वतःसाठी कोणतीही मर्यादा ठेवू नका. तीव्र इच्छाशक्तीच्या या इंजिनवर बसून तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचू शकाल. ही समरी इथेच संपते. समरी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका.